या पशुने अमंगल ऐसे बोलून देह त्यागला, देवाने तेथे निवास केला म्हणून आळेगाव म्हणती त्याला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे या ठिकाणाहून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पायीवारी दिंडी सोहळा प्रस्थान होत आहे. ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो, वारी चुकवायची नाही असं म्हणत आळे, संतवाडी, कोळवाडी तसेच पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त तसेच नागरिक, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला मंडळी असतील किंवा लहान मुले देखील असतील या दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहेत. ते आपण पाहू शकतो की आता हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा आळेगाव आणि या आळेगावातील हे विनामंडप, या विनामंडपात सध्या भजन कीर्तन सुरू आहे. भजन कीर्तनाचा सोहळा आपण पाहतोय की सगळे भक्त हे तल्लीन झालेले आहेत. आपण पाहतोय की गावातील सगळेच नागरिक या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. पताका, मृदुंग, टाळ, पकवाज या सगळ्यांच्या भक्तीत तल्लीन होऊन हे सर्व वारकरी आज पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान करत आहेत. वाढलेस माईक एक पुढे आणून द्या. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. आला आला त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पंढरपूर असेल किंवा आळंदी असेल, त्र्यंबकवाडी असेल, प्रत्येक वेळेस या ठिकाणी ज्यावेळेस पालखीचं प्रस्थान असतं त्या ठिकाणी जागेवरती मंदिरापाशी त्यांचा या ठिकाणी चहा पाण्याची नाट्याची व्यवस्था असते.
ते सन्माननीय ज्ञानेश्वर शंकर पारवे यांच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येत असते. त्यांचा या ठिकाणी मागाशी नामोल्लेख केला होता, पण तो सत्कार या ठिकाणी राहून गेलेला आहे. तरी सन्माननीय ज्ञानेश्वर शंकर पारवे आपल्याला विनंती आहे, पारवे मुखाने राम राम बोला. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.